नमस्कार. तर आज आपण बघणार आहे बिग बॉसमध्ये ओमकार बाहेर आलेला आहे. तर ओमकारला काय वाटतं? ओमकार असं म्हणतोय की त्याला काय वेगळं वाटत नाही आहे. पण ओमकारचा गेम तुम्हाला कसा वाटला बिग बॉसमध्ये हे तुम्ही मला नक्की सांगा. ओमकार हा वीक कंटेस्टंट होता की चांगला होता हेही मला सांगा. आता ओमकारचं पर्सनली तो बाहेर आला याचं कारण काय? तुम्हाला काय वाटतं? मला तर असं वाटतं की तो वीक खेळला त्यामुळे तो बाहेर आला. ओमकारने जर पुढे जाऊन खेळला असता तर तो आज बाहेर नसता. तो राकेश किंवा दिव्याच्या मागे मागे होता त्यामुळे तो आज बाहेर आलेला आहे असं मला तरी वाटतं. तर तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ओमकार आता असं म्हणतो आहे की मला काय एवढं वाटलं नाही आहे, मी 4च आठवडे तिथं आत राहिलो होतो, पण त्याने राखीची एंट्री मिस केली आणि राखीसोबतचं जे काही त्याचं झालं असतं की तो पुढे दिसून आला असता किंवा टास्क झालं असतं ते काही आता झालं नाही आहे, त्यामुळे त्याला तो रिग्रेट फील करतो आहे. तसंच तुम्हाला बिग बॉसमध्ये कोण आवडतं हेही मला नक्की सांगा. ओमकारला तुम्ही मत केलं होतं का? आणि तुम्हाला असं वाटत होतं का तो घरामध्ये राहावा किंवा पुढे त्याला ट्रॉफी मिळावी किंवा तो 100 दिवस राहून तिथं जे काही टास्क होणार आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हावा? तो तसा वीक कंटेस्टंट होता, पण त्याच्या बॉडीमुळे तो जे टास्क असतील ते पूर्ण करत होता. पण त्याला टोमण्यामध्ये बोलता येत नव्हतं किंवा पुढे येऊन खेळता येत नव्हतं असं मला तरी वाटतं. तसंच राखीची एंट्री आहे ती त्याने मिस केली आहे. आता ओमकार आणि दिव्याचा बाहेर आल्यावर कॉल झाला असेल का? ती दोघं एकत्र बोलली असेल का? तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा. अजून तुम्हाला काय बघायला आवडेल बिग बॉसमध्ये? किंवा ओमकारची बाहेर आल्यानंतर आता कोण बाहेर येईल असं तुम्हाला वाटतंय? आयुष की प्रभू की अनुश्री? तसंच आयुष आणि ओमकारमध्ये जे भांडण झालं किंवा ते ज्याला फील झालं की तो फ्रेंडशिप निभावू शकत नाही आहे किंवा त्यानं त्याला धोका दिला किंवा तो त्याच्यासोबत खेळायला हवा होता असं ह्याला वाटत होतं, तर तुम्हाला काय वाटतं? ओमकार आणि आयुष एकत्र खेळले असते तर ती दोघं पुढे गेली असतील का? किंवा ती दोघं शेवटपर्यंत राहिली असती का? आयुष कमी पडला की ओमकारने फ्रेंडशिप निभावण्यात काही कमी जास्त केलं का? की ओमकार बरोबर खेळत होता पण आयुषने त्याला फसवलं? त्यात तुमचं काय मत आहे हे मला नक्की सांगा. थँक्यू.